लाईफ विथ श्रावणीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर खूप दिवसानंतर मी हा व्हिडिओ बनवते आहे, ब्लॉग बनवते आहे। तर काय झालं की खूप आधी जवळजवळ मला असं वाटतं मध्ये जेव्हा 3-4 दिवस कंटिन्यू जे पाऊस पडलेला होता त्याच्यानंतर मी माझ्या माहेरीच होती माझ्या मम्मीकडे। त्याच्यामुळे मी जवळजवळ 1 आठवड्याच्या वरती मी मम्मीकडे होती आणि त्याच्यामध्ये मला इथे यायलाच नाही मिळालं माझ्या घरी। आणि या घरामध्ये इतके कॉकरोच झाले आहेत की काय बोलू। तर खूप म्हणजे खूप तुमच्या घरी जर का कॉकरोच असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा आणि त्या कॉकरोचसाठी काय करायचं आहे तेही सांगा। कारण सगळं झालं आहे करून, जेल लावून झालं आहे कॉकरोचचं, अजून खूप काही केलं आहे पण ते कॉकरोच काही येतात ते काय परत जात नाही। त्याच्यामुळे इतकं घर घाण झालं आहे आणि इतके दिवस मी नव्हते त्याच्यामुळे त्याला ते किचनची विंडो जाळीवाली ओपन असल्यामुळे सगळी धूर वगैरे सगळं आतमध्ये येत होती। त्याच्यामुळे पूर्ण किचन घाण झालं आहे आणि मला ते आता साफ करायचं आहे। आणि त्यानंतर आम्ही परत 2 दिवसासाठी कुठेतरी बाहेर जातो आहे। म्हणजे मम्मीचा बड्डे येतो आहे तर तिचं सेलिब्रेशन करायचं आहे। तर ते मी आत्ता नाही सांगणार, मी तिकडे गेल्यानंतर मी सांगेल तुम्हाला की आम्ही कुठे जाणार आहोत। पण खूप मस्ती करणार आहोत आणि प्रयत्न करू की खूप एन्जॉयमेंट वगैरे करायचं म्हणजे। तर बघा आता तुम्ही, पहिली गोष्ट तर मी माझं तुम्हाला किचन दाखवते आणि प्लीज तुम्ही मला जज करू नका की तुझं किचन असं आहे, तुझं किचन तसं आहे। कारण माझ्याकडे 2 लहान मुली आहेत त्याच्यामुळे मला ते मेंटेन नाही ठेवता येत आणि मी कितीही मेंटेन ठेवलं तरी ते मेंटेन राहत नाही आहे। त्याच्यामुळे तुमच्या किचनमध्ये ट्रॉल्या वगैरे असतील, माझ्या किचनमध्ये सध्या ट्रॉल्या वगैरे नाही आहे। त्याच्यामुळे तुम्ही ते बघू शकतात आणि तुम्ही त्याच्यावरून मला जज करू नका आणि जे जज करणारे असेल त्यांनी प्लीज कमेंट करू नका, त्यांनी त्यांच्यापुरतीच ठेवा। चला मी तुम्हाला आता माझा किचन दाखवते। तर हा आहे माझा किचन। तर तुम्ही बघू शकता जसं टिपिकल जसे पहिलेचे जे किचन होते ना सेम टू सेम तसेच आहेत, लाद्या लावलेल्या आहेत। काही लोक त्याला तशा किचनवरती असं साईडला असं पडदे लावतात जेणेकरून आतला जो पसारा आहे तो दिसू नये, पण मी असं काहीच केलं नाही आहे। त्याच्यामुळे माझं सगळं ओपन आहे। हे बघा, हे बघा, हे आणि हे आमचं जिथे मी राहते त्या सोसायटीमध्ये हे असं त्या बिल्डरनी असं बनवलेलं होतं, एक स्टँडचं प्रकार आहे मार्बलचं। तर हे असं आहे। तर ह्यालासुद्धा आहे ना म्हणजे 2-2 दिवसांनी, म्हणजे मी तरी घरी तरी असली तरी 2-2 दिवसांनी ह्याला धूर बसते, तर मला हे साफ करावं लागतं। तर हे आहे माझं किचन पूर्णपणे। तर मला हे किचन आहे ना एकूण एक साफ करायचं आहे। जसं तुम्ही बघू शकता माझा गॅस बघा किती घाण झाला आहे, हे लाद्या वगैरे पूर्णपणे काळे झालेले आहेत। इथे माझी काही भांडी आहेत जी मला घासायची आहे। पूर्णपणे माझा हा किचन आहे आणि खूप आधी मी जे साफ केलं, जसे बी आपल्या गॅसवरची ती धूर असते ती वाफ्याने काळी होऊन जाते भिंत, तर मी ते पुसायचा प्रयत्न केला तर त्यामुळे ते असं दिसतंय ना। तर तुम्ही म्हणाल की काय आहे, तर ते मी हाताने पुसल्यामुळे ते, आणि हे कलर वॉटरप्रूफचा कलर आहे त्याच्यामुळे त्याचा कलर नाही जात, फक्त ओला कपड्याने पुसलं म्हणून ते तसं दिसतं आहे। जितकं माझा हात जाईल मी तितकं पुसलेलं आहे ते। आणि इथे मी छोटासा असं स्टँड लावला आहे प्लेटीस वगैरे ठेवायला, कारण मी ह्याच्यावरती मी टोपं प्लेटी वगैरे मी नाही ठेवू शकत म्हणून मी हे असं केलं आहे। आता ह्याच्यामध्ये पण तुम्ही म्हणाल की काय हा पसारा आहे, पण जसं मला जमलं मी तसं ॲडजस्ट केलेले आहेत। तर इथे आहे छोटासा माझा स्टँड लावला आहे भांड्यांचा आणि इथे आहे माझा फ्रीज। आणि इथे पण तुम्ही बघू शकता कांदे बटाट्याच्या जागी मी खूप काय काय ठेवले आहेत, पण मला लहान मुलं असल्यावरती ना जे मला भेटेल ना मी तसं ठेवत जाते। आणि इथे थोडीफार माझी केकची भांडी आहे, जे मी स्वतः केक बनवते घरामध्ये आणि मी सेलसुद्धा करते। तर तुम्ही माझा किचन तर बघितला, तर खूप पसारा आहे माझ्या किचनमध्ये। जो येतो मला सांगतो अगं तेशी तुझा किचनमध्ये किती पसारा आहे, तुझा किचनमध्ये किती पसारा आहे। तर मी कितीही मेंटेन करायचा प्रयत्न केला तरी तो किचन माझा मेंटेन होत नाही। खूप इच्छा आहे की किचन थोडासा रिन्यू करायचा, पण बघू, जर तुमचा आशीर्वाद असेल तर नक्कीच होईल। आणि आता मला हे सगळं तुम्हाला मी दाखवलं आहे, आता तुम्हाला पूर्णपणे नीट करायचं आहे।
आता माझी 2 मुली आहेत जे झोपले आहेत. तर माझं टाईम आहे की आता 9 वाजले, 9 सव्वा 9 झालेले आहेत. तर मला मिनिमम 12पर्यंत तरी हे सगळं आवरायचं आहे. कारण मला माहिती आहे माझी एक ना एक मुलगी तरी 12च्या आधी उठणार आणि मग ती मला काहीच करून देणार नाही. त्याच्यामुळे मला हे सगळं पसार आवरायचं आहे. पण त्याआधी मला भूक लागली आहे आणि ते एवढं सगळं साफ करायसाठी थोडंफार तर पोटात गेलं पाहिजे, थोडीशी एनर्जी भेटली पाहिजे. म्हणून मला जे भेटेल ते मी आता खाणार आहे. जसं की आहे हा एक क्रीम रोल. मला हे क्रीम रोल खूप आवडतं आणि पहिले ना असं म्हणजे थोडंसं मोठं होतं आणि साईजमध्ये, आणि त्याच्यामध्ये जी आतली जी क्रीम असायची ना, ती क्रीम आहे ना भरपूर असायची. आणि आता जे आहे ना ते म्हणजे माझ्या नावाला लावतात, वरच्यावर लावतात किंवा काय माहीत नाही. आणि पहिले ना 3-3 रुपयाला क्रीम रोल भेटायचं आणि आता 5 रुपये 10 रुपये जशी त्यांचं पॅकेजिंग असेल ना तशा प्रकारे हे क्रीम रोल असतं. आणि हे आहे सोनपापडी. सॉरी, जे काही आम्ही बाहेर डीमार्टला गेलेलो काल, मी आणि माझी मम्मी, तेव्हा आम्ही हे सोनपापडी घेतलेली आणि सोनपापडीसुद्धा मला खूप आवडते. तर तुम्ही आता म्हणाल की काय गोड गोड खाते, सकाळचं चांगलं हेल्दी खायला पाहिजे. पण आता सध्या माझ्याकडे हेच आहे खायला आणि मी आता हेच. आता मी हे क्रीम रोल खाते. खरंच बोलू, ह्याची जी टेस्ट आहे ना खूप छान लागते. इलायची फ्लेवर आहे आणि तोंडात टाकलं ते असं वितळतं ना, असं वाटतं की आपण काय खाल्लंच नाही आहे. त्याच्यानं असं वाटतं की एक बाईट खाल्ला ना की असं वाटतं की खातं जावं खातं जावं खातं जावं. आणि हो, आज अनंत चतुर्थी आहे. तर तुम्हा सगळ्यांना अनंत चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आज खूप सारे मोठे मोठे गणपती, जसे लालबाग झालं, गणेश गल्ली झालं, इतर मोठे मोठे गणपती आहे. जसं आमच्या इकडचं विरारचं राजा वगैरे खूप गणपती आहेत जे आज विसर्जन होणार आहेत. आणि त्यात आज कालपासूनच खूप पाऊस येतो आहे. काल परवापासून खूप पाऊस आहे. आता माहीत नाही की विसर्जनला जायला भेटणार की व्हिडिओज बनवायला भेटणार की नाही, पण मी प्रयत्न करेल की थोडाफार व्हिडिओज बनवायचा. आणि आता थोड्याच वेळात माझी मुलं पण तुम्हाला दिसतीलच, तर बघू. आणि आज स्पेशली मोदक बनवायचा आहे. तर आता तुम्ही बघू शकतात इथे मी किचन साफ करायला घेतलं आहे आणि इथे जे टोपऱ्या वगैरे सगळे जे मला भेटेल मी तसं टाकत जाते, कारण मला ते गोष्टी नेहमी लागतात म्हणून. आणि 10 वेळा शोधण्यापेक्षा मी असंच आपलं कुठे पण ठेवून देते घाई गडबडीमध्ये कधी. पण मला ते समजत नाही. जेव्हा मी साफ करायला जाते सगळ्या गोष्टी, तेव्हा मला सगळं कळतं की मी इथे ते सगळ्या गोष्टी ठेवलेल्या होत्या. आणि हे जे टोपं तुम्ही बघू शकाल, टोपावरती इतके कॉक्रोचचे सगळं असे बारीक हे झालेले ना की घाण पूर्ण झालेली. बघा, मी हे सगळे टोपं मी डेली यूज करते आणि मी हे डेली यूजला वापरते. बघा किती पूर्णपणे असं ठेवलं आहे ना की असं झालं आहे की मी कधी साफच नाही करत, इतकी घाण झाली आहे. कॉक्रोचने तर खूप पूर्णपणे हैराण करून ठेवलेलं आहे. मी बघू शकतात. आता हे सगळं मी सामान इतरचं काढून त्याच्यानंतर मी पूर्णपणे क्लीन करणार आहे. झाडू वगैरे मारून मग घासून वगैरे सगळं पूर्णपणे क्लीन करून घेणार आहे. तर इथे मी आता क्लीन पूर्णपणे एकलादी केली. आणि इथे बघा ही माझी मोठी मुलगी आहे जी झोपून उठलेली आहे. आता फक्त हे वरचं क्लीन झालं आहे, अजून मला हे खालचंसुद्धा क्लीन करायचं आहे. वरचं क्लीन करून झालं, मी त्याच्यावरती सगळी भांडी लावलेली आहे. आणि आता हे खालचं मी क्लीन करायला घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये माझ्या खूप साऱ्या भांडी आहेत जे मला एक्स्ट्रा माझ्या मम्मीनी, माझ्या मावशीनी, माझ्या आई म्हणजे सासूनी जे भांडी मला एक्स्ट्रा दिलेली होती, ती सगळी भांडी जी मला नको म्हणजे मी जास्त यूज नाही करत, ती मी सगळी पिशवीमध्ये वगैरे बांधून वगैरे मी ठेवलेली आहे.
आणि ज्या गोष्टी मला लागतात त्या मी अशा गोष्टी वरच्यावर ठेवलेल्या आहेत जेणेकरून मला पटकन हाताला भेटेल असं. ते अशा खूप भांडी आहेत माझ्याकडे, मांडणी नसल्यामुळे भांडीची, त्याच्यावर मला अशा सगळ्या भांड्या ठेवावे लागत आहेत. एक आहे जी छोटीशी मांडणी आहे, त्याच्यामध्ये मी माझे नेहमीचे ताटं, वाट्या, ग्लास ह्या सगळ्या गोष्टी मी ठेवत असते रोजच्या. आणि ही एवढी मोठी जड पिशवी, त्याच्यामध्ये सगळी जी गोष्टी मी वापरत नाही आहेत त्या गोष्टी सगळ्या मी ह्याच्यात ठेवलेल्या आहेत. ही बघा, ही आहे माझी बारकी मुलगी. त्याच्यामुळे आता जी साफसफाईची माझी चालू होती ती मला इथेच थोड्या वेळासाठी थांबावं लागणार आहे, कारण हा जो भांड्यांचा जो पसारा आहे तो मला आधी उचलायचा आहे, तो सेट करायचा, जागेवर लावायचा आहे. आणि त्यानंतर या दोघींचा नाश्ता, त्यांना अंघोळ, त्यांचा फ्रेश सगळं करायचं आहे. बाहेरचा जो बिछाना आहे, हंतरून बोलतात, ते उचलायचं आहे. मग काय, ओके, चटई आणि उशी हे सगळं उचलायचं आहे, चादर वगैरे. तर आणि पहिले म्हणजे आमचा सकाळ सकाळ नाश्ता जो ते असतो ते म्हणजे असतं काय, केलॉग्स, ते तर असतंच, पण त्याच्या आधी हे असतं बिस्किट. « 99% मुलांना बिस्किट आवडतं. म्हणजे तुम्ही त्यांना संध्याकाळी द्या, दुपारी द्या, रात्री द्या, कधीही तुम्ही त्यांना बिस्किट द्या, त्यांना कधी ते बिस्किटचा बोर नाही होणार. बाकी जेवणाचा म्हणा, केलॉग्सचा म्हणा, हेवी नाश्त्याचा असेल, हेवी लंच असेल, डिनर असेल, त्या गोष्टीचा त्यांना कंटाळा येतो. पण बिस्किट हे प्रकार मला अजूनही माहित नाही की बिस्किट हा प्रकार हा का मुलांना इतका आवडतो, है ना. आता हळूहळू करून एक सगळ्या गोष्टी मी जागेवर लावते आहे, जेणेकरून तिकडची जी भांड्यांचा जो पसारा आहे तो कमी होईल आणि मुलांना असं कोणत्या गोष्टीचं लागणार नाही, स्पेस मिळेल त्यांना खेळायला, वावरायला घरामध्ये. जास्त करून माझ्या बारक्या मुलीला, तिला खूप जागा लागते, ती सतत इथून आता चालायला लागले, त्याच्यामुळे ती सतत इकडे तिकडे जात असते. त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी आता जागच्या जागी लावते आहे. तर हा आहे माझा हॉल. इथे सोफा आहे, इथे छोटासा बेड आहे आणि ओके, आणि हा बॉल सुद्धा आहे. इथे माझी देवारा आहे. हा आहे माझा हॉल. इथे टीव्ही आहे, टीव्हीच्या वरती टॉयज आहे, ते खूप काळे झालेत, मी खूप वेळा धुतलं आहे. प्लीज मला ज्याला कोणाला माहीत असेल की टॉय पहिलेसारखे दिसावे म्हणून काय करावं लागतं तर प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि हे आहे माझं हॉल. आणि इथे हे जे श्रावणीचं म्हणजे मोठ्या मुलीचा बड्डे होता तेव्हा हे लावलेलं होतं. आणि आता काय झालं की सप्टेंबर महिना आला आहे, तर हे आता खूप बड्डेज लागोपाठ येणार आहे आमच्या फॅमिलीमध्ये, तर मी हे तसंच ठेवलं. आणि हे बॅकग्राऊंड म्हणून पण खूप छान वाटतं फोटो वगैरे काढायसाठी पण. आणि हे बघा, बिस्किटसाठी कसं मारामारी चालली आहे, कारण हिच्या हातात आहे बिस्किट आणि हिला बिस्किट हवे म्हणून ही दे 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 ते करते. दे 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 है ना. हा, लॅपटॉप नाही, ह्याला म्हणतात पीसी. काय म्हणतात? हा, पीसी म्हणजे कम्प्युटर. हा, तर हे आहे, इथे टीव्ही आहे, टीव्हीच्याच खाली पीसी आहे, मॉनिटर आहे, खूप पसारा आहे घरामध्ये. प्लीज तुम्ही इग्नोर करा आणि मला कमेंट करून सांगू नका तुमच्या घरात किती पसारा आहे, कारण हे मला गोष्टी माहिती आहे की माझ्या घरात खूप पसारा आहे, खरंच पसारा आहे. कारण लहान मुलं असल्यामुळे मला काहीच ॲडजस्टमेंट करा. आता मी तिथे जे व्हाईट टेबल आहे तिथे मी खूप काही मी नीट व्यवस्थित केलं ना, तरी ते तिथे मुलं जातात, तिथे हात लावतात, काय नाही काय गोष्टी उचलतात आणि उलटं सुलटं सगळं करून टाकतात. त्याच्यामुळे मला काहीच माझ्या गोष्टी ना जवळजवळ 10 दिवस का तुम्ही 1 तासाच्या वर माझ्या गोष्टीला तुम्हाला नीटरित्या दिसणार नाही. आता हे सगळं मी जो हॉलमधला जो बिछानाचा पसारा आहे, हंतरून आहे, ते सगळं मी उचलते आहे. आणि ते बघू शकते दोघीजणी कशा खेळत आहेत बॉलसोबत. तर आता हे सगळं मी फटाफट उचलून घेते
तिथे बघा कशी बसलेली आहे, तिच्याबरोबर मी खेळते. तर इथे आम्ही लाईव्ह असं सगळ्या गणपतीचे विसर्जन बघतो आहे. आणि इथे बघा लाव डायरेक्ट कर मुंबईच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक आपण पाहतोय. मोठा उत्साह गणेश भक्तांमध्ये आहे. आणि बाहेर मी मुलांना TV लावून दिलं आणि त्याच्यानंतर मी किचनमध्ये आली. किचनमधला जो भांड्यांचा जो पसारा होता तो पूर्णपणे मी घासून काढून घेतलं, जेणेकरून किचनमध्ये काहीतरी करायसाठी जागा मिळेल. कारण माझा किचनचा जो कट्टा आहे तो खूप छोटा आहे, त्याच्यावर मला जर का जास्त जर पसारा असेल तर मला काहीच करायला भेटत नाही. त्यामुळे त्यांचं जोपर्यंत ते TV बघण्यामध्ये ते लोक बिझी होते तोपर्यंत मी माझी जेवढी भांडी होती तेवढी सगळी मी क्लीन करून घेतली. तर आता मी बघितली केवढी भांडी होती, भांडी घासले पण तरी पण हे काही ताटं आहेत आणि हा डब्बा आहे तो घासायचा राहिला आहे. पण ही जी बाळणी आहे भांडी घासायची ती पूर्णपणे फुल झालेली आहे. आणि आता बघता तुम्ही हे असं असतं आणि मग तुम्ही मला म्हणतात की तुझं किचन किती पसार आहे. तर हे बघा, मी भांडी घासलेली भांडी जी मी त्याच्यात लावलेली होती तिने ही अशी बारकी पोरीने माझं बघा कसं करून ठेवलं आहे. भांडी झाल्यानंतर त्यानंतर मी मुलांचा नाश्ता जो भिजत ठेवला होता केलॉग्स तो मी मिक्सरच्या भांड्यांमध्ये काढून घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून त्याला मिक्सरला लावलं. कारण का माझी जी बारकी मुलगी आहे मी तिलासुद्धा हेच देते नाश्ता आणि त्याच्यामुळे तिचं ते हे व्हायसाठी म्हणून मी तिच्यासाठी मिक्सरला लावून घेते, जेणेकरून तिला खाता येईल व्यवस्थित. आणि इथे मी मुलांना भरवत होती. तो कॅमेराचा जो डायरेक्शन आहे तो मी TV जवळच्या इकडे ठेवलेला होता, जेणेकरून तुम्हाला असं वाटत असेल की ते सारखं कॅमेराकडे काय बघते, तर नाही, ते TV चालू होतं मागे आणि ते TVकडे बघत होते आणि ते TVकडे बघता बघता मी त्यांना भरवत होती नाश्ता दोघींनाही. आणि इथे मी त्यांचा नाश्ता भरून झाल्यानंतर मी इथे साईड बाय फोडणीचा भात म्हणजे दुपारच्या जेवणाची तयारी करत होती. तर तो रात्रीचा भात होता तर त्यालाच मी फोडणीला लावून भात बनवत होती. इकडे मी मोदकाचं पीठ उकळून घेतलं, त्याच्यामध्ये मी पाणी, तूप आणि थोडंसं मीठ टाकून उकडीचं पीठ तो मिक्स केलं पाण्यामध्ये आणि त्याची छानपैकी उकड काढून घेतली मी आधी. आणि त्यानंतर मग मी सगळं बाकीचे सगळे मोदकाची तयारी केली. आणि उकड काढून झाल्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये 1 चम्मच तूप टाकलं आणि मग जो नारळचा किस होता तो टाकला आणि छानपैकी परतून घेतलं आणि छानपैकी खोबरा जो होता तो परतून घेतला. त्यानंतर मी इथे गुळाची पावडर मागवलेली होती, तर माझ्याकडे गूळ नसल्यामुळे मी गुळाची पावडर वापरली आणि त्याच्यामध्ये खोबऱ्यामध्ये मी गुळाची ही पावडर मिक्स केली आणि छानपैकी परतून घेतलं खोबरा आणि गूळ. आणि खोबरा आणि गूळ छानपैकी परतून झालं मग मी त्याच्यामध्ये मी मग वेलची ही पावडर टाकली आणि त्याच्यानंतर अजून छानपैकी परतून घेतलं. त्यानंतर ताट घेतला परात आणि त्या परातामध्ये उकडीचा जो पीठ होता, जो उकड काढलेली होती ती घेतली परातमध्ये काढून आणि छानपैकी हे करून घेतलं, थंड करून घेतलं. आणि मग थंड झाल्यानंतर सगळं पीठ ताटामध्ये काढल्यानंतर वाटी घेतली आणि वाटीच्या साहाय्याने जेवढे काय ते त्याचे गुटे होते ते सगळे मी तोडून घेतले. आणि त्यानंतर मग मी हाताने तो पीठ एकत्र करून लागली आणि माझ्या हाताला थोडं असं चिकटपणा लागत होतं, त्याच्यामुळे मग मी त्याच टोपामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि पाण्याचा हात लावत पीठ मळत गेली, जेणेकरून माझा पीठ तो सॉफ्ट झाला आणि हळूहळू ते चिकटपणासुद्धा कमी झाला. आणि तुम्ही बघू शकता पीठ कसं होतं आणि आता कसं झालं, एकदम सॉफ्ट झालं आहे, मस्तपैकी गोळा झाला आहे पिठाचा. तर आणि हातालाही जास्त चिकटत नव्हतं आणि तो पीठ मग मी थोड्या वेळ 5 मिनटासाठी झाकून ठेवलं.
आणि नंतर मग 5 मिनटानंतर मी त्या पिठाचे मोदक करायला तयार केले. हातानेच करत होती, कारण साच्याने मला जमत नव्हतं. साच्याने ते पीठ चिटकत होतं, त्यामुळे थोडं सारण घेऊन मी ते पिठाचे मोदक केले. छानपैकी त्याच्या कळ्या काढल्या आणि बघा मोदक माझा झाला आहे. आणि ही माझी मला पहिल्यांदाच मी शिकली हाताचे मोदक करायला. ॲक्च्युली बघूनच शिकली मी. त्यामुळे मला साच्यापेक्षा हाताचे जाता जरा बरे जमतात. त्याच्यामुळे अशा प्रकारे मी मोदक केले. अशा प्रकारे मी हे मोदक सगळे केले आणि त्यानंतर हे मोदक आहे म्हणजे उकळून काढलेले आहेत. तर अशा प्रकारे माझे हे सर्व मोदक तयार झालेले आहेत. आणि हा जो व्हिडिओ आहे हा तो गणपती विसर्जनचा व्हिडिओ आहे संध्याकाळचा, जिथे माझ्या दोन्ही मुली डान्स करतात आहेत. तर आता आम्ही चाललो आहे मम्मीकडे, है ना. तर हा आम्ही ब्लॉग आहे तो मी कंटिन्यू करणार आहे. त्याचे पार्ट्स बनवणार आहे थोडे करून. तर तुम्हाला पार्ट्स वाईज तुम्हाला सगळं दिसणार. हां. आणि आता ॲक्च्युली तिचं दरवेळी गणपतीच्याच वेळी बड्डे येतं. काय करणार, गणपती बाप्पा पण लवकर येत आहेत. गणपती बाप्पा पण लवकर येत आहेत त्यासाठी. तर आता उद्या आहे म्हणजे 12 नंतर तिचं बड्डे आहे, है ना. आईचा बड्डे आहे ना. हां. तर आईचं म्हणजे माझ्या मम्मीचा बड्डे आहे. तर आम्ही तिच्यासाठी तिकडे जातो आहे केक कापायसाठी. शाहू केक कापायसाठी जातो आहे. तर त्याच्या आधी ह्या दोघींना मला मम्मीकडे ठेवायचं आहे आणि त्यानंतर मला केक आणायला जायचं आहे. तर आता त्यासाठी तयारी करते. बघू तिथे केक कट करता वेळी पण व्हिडिओ काढू.